शेळकेवाडी तालुका कवठेमंकाळ येथे राष्ट्रीय महामार्गातून येणारा मुख्य एकच मार्ग असून तो मुख्य मार्गावरूनच येण्यासाठी लोक रहदारी करत असतात. त्या रस्त्यावरून घाटमाथ्यावरून जाण्यासाठी येण्यासाठी एसटी बस चालू आहे. तसेच फोर व्हीलर, ग्रामस्थ, शेतकरी सर्व त्या रस्त्यावरून जातात. परंतु त्या रस्त्यालगत अंगणवाडी क्रमांक 68 असून शेळकेवाडी ग्रामपंचायत यांनी मासिकमध्ये मीटिंगमध्ये ठराव करून सदर अंगणवाडीच्या बाजूला तटभिंत बांधण्याचे बांधकाम चालू केले आहे. सदरचे बांधकाम रस्त्यावर येत असल्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने जय हिंद गुंटेवारी सेना प्रदेशाध्यक्ष तथा ग्रामस्थ रामदास सावंत यांनी तक्रार दिली होती. सदर तक्रार ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि PWDकडे दिली असता आज 8 दिवस झाले काम बंद होते. पण आज गुरुवार दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी सदर घटनास्थळी कॉन्ट्रॅक्टर यांना बोलवून विनंती करण्यात आली की सदरचे बांधकाम पाठीमागे घ्यावे व आपण बांधकाम चालू करावे. आमच्या गावामध्ये अंगणवाडीच्या बाजूने तटभिंत बांधण्याचं काम चालू आहे. आम्ही ते 8 दिवस झालं, मी स्वतः रामदास सावंत यांनी पंचायत समिती, PWD, ग्रामपंचायत यांना अर्ज दिलेला होता. सदरचं काम हे चौकात आहे आणि पिढ्यानपिढ्या गावाला, ग्रामस्थाला एसटी वाहतूक, मोठी वाहतूक, फोर व्हीलर किंवा गावातील नागरिक यांना तो त्रास होणार आहे आणि ते अतिक्रमण करून तिथं बांधकाम चालू होतं. याबाबत आम्ही शेळकेवाडी ग्रामपंचायतला अर्ज दिलेला आहे. ग्रामपंचायतने अजून त्याची दखल घेतलेली नाही. पण येणाऱ्या काळामध्ये याची जबाबदारी पूर्ण या ग्रामपंचायतची असेल. त्यामध्ये कोण ग्रामपंचायत सदस्य कोण असतील, मासिक मिटिंगला त्यांनी ठराव दिलेला आहे. सदरच्या कॉन्ट्रॅक्टरला तिथं काम करण्यास काय हरकत नाही, त्यांनी काम करावं. पण पिढ्यानपिढ्या जो गावाला त्रास होणार आहे, समस्या होणार आहे आणि गावच्या मेन वेशीच्या चौकावर जे अतिक्रमण होणार आहे त्याची सर्वस्वी जबाबदारी या शेळकेवाडी ग्रामपंचायत आणि बॉडीची राहील. धन्यवाद. शेळकेवाडीचा ग्रामस्थ आहे, जय हिंद गुंटेवारी सेना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष. आमच्या गावामध्ये इथं अंगणवाडीची तटभिंत बांधण्याचं काम चालू आहे. ते कॉन्ट्रॅक्टर श्रेयस माने हे इथं आलेले आहेत. त्यांची आजच आमची ओळख झालेली आहे. मी तक्रार केली होती की गावाच्या चौकामध्ये इथं एक पिलर येतो, त्याच्यामुळे पिढ्यानपिढ्या गावाला ही समस्या आहे. आता त्यांना आम्ही सांगितले की तिथं तुम्ही क्रॉस भिंत करून घ्या. तुम्हाला वैयक्तिक आमचे अडचण करण्याचा किंवा काही अडथळा करण्याचा काही काम नाही. तुम्ही तिथं फक्त क्रॉस भिंत घ्या. पिढ्यानपिढ्या गावाला जो त्रास होणार आहे तो टळेल. आणि ग्रामपंचायतनं सूचक म्हणून ग्रामपंचायतचे सदस्य त्यांना हे काम करावं म्हणून ठराव दिलेला आहे. ठराव देत असताना गावाच्या रस्त्यावरती ते बांधकाम येत आहे का, ते बांधकाम कुठं आहे याची काही सुद्धा त्यांनी चौकशी केलेली नाही. आणि ते ग्रामपंचायतचे सदस्य असे आहेत ते ग्रामसभेला सुद्धा उपस्थित नसतात आणि त्याबद्दल आम्ही तक्रार सुद्धा केलेली आहे. आणि जे सदस्य ग्रामसभेला उपस्थित नसतात पण गावाच्या विकासाच्या कामासाठी कशाला तुम्ही फक्त याच्यात पुढेपणा करता. इतर ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या ना हरकती देता. वरच्या आलेली कामाचा बिगर गावाला माहिती होता कुठेही ठराव देता आणि गावाला असं वेटीत धरण्याचा प्रकार करता. अशा सदस्यांना मला गावातील सर्व ग्रामस्थांना नम्रतेची विनंती आहे. 40 वर्ष झालं तुम्ही आपली माणसं, आपल्या भावकीतली माणसं, पै पाहुण्याची माणसं म्हणून गावाचा सत्यानाश करू नका. एक नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की इथून पुढं रोखठोक बोलणारी, सक्षम लोक, गावचा विकास करणारी लोक निवडून द्यावी असं मी विनंती करतो. आणि इथे कॉन्ट्रॅक्टर आलेले आहेत त्यांना माझ्या वतीनं आणि आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं सांगतो तुमचं काम चालू ठेवा, पण गावाला तिथं काय अडचण होता कामा नये अशा पद्धतीचं काम करा असं त्यांना सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे. तिने ते मान्य केलेलं आहे. त्यात काय केलं का, जागा भरपूर आहे ग्रामपंचायतला पण ते करत नाहीत. असली ग्रामपंचायत आपणाला चालत नाही. आणि कॉन्ट्रॅक्टदारांना पण म्हणतो आमचा काय विरोध नाही, तुम्ही करा, पण तुम्ही ते आम्ही आता घेणारच आहे. पण नवनाथ जगताप तुम्ही सांगावं ते सुद्धा काम आपण सर्वांनी मिळून, निलेश सावंत असतील, तुम्ही असतील, हनुमान जगताप असतील, मेजर आहेत, असे बऱ्याच लोकांनी पुढे होऊन केलेलं आहे. आता ह्या कामासाठी तुमचं काय मत आहे? आता सावंत ग्रामपंचायतनं तुम्ही अर्ज दिला, त्यामुळे ग्रामपंचायत काही दखल घेतली का? दखल घेतलेली नाही. हां, त्यामुळे तुझा वैयक्तिक तुझ्या पाठीमाग कोण येत नाही. तू एकटा सुटून गावासाठी ग्रामपंचायती सुटून काही फायदा होणार नाही. तुझं स्वतःचं काम बुडवून
रोजचं तुला जर 1000 मिळत असताना तू इथं काय गावातले सटायला लागला ग्रामपंचायत कोण दखल घेत नाही काय नाही एकटा तू वाईट होऊ नकोस त्यामुळे तुझं तू कामाचा धंदा बघ तुझा ह्यात काही फायदा नाही नाही पण मला एक बोलायचं आहे यामध्ये कसं आहे गावच्या विकासासाठी वाईटपणा घेणं हे सामान्य माणसाचं काम नाही आणि त्याने घेतलं पाहिजे गावचा विकास झाला पाहिजे आज मला सांगा गावच्या विकासासाठी काम झालंच पाहिजे म्हणजे कोणताही मुद्दा घेऊन बोललं पाहिजे आज गावाला रस्ता नाही रस्त्याची अडचण आहे आज ग्रामपंचायत काम आहे हे काम देताना ग्रामपंचायतीनं एक नोटीस लावलं पाहिजे की बाबा हे फंड आला आहे हे फंड असा आहे इथं आम्ही काम करतो ही कुठल्याही ग्रामस्थांना सूचना नाही